नमस्कार, तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच देवाचरणी प्रार्थना। आणि नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। उद्या 30 मार्च वार रविवार, उद्या आहे गुढीपाडवा। गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडव्यापासूनच मराठी नववर्षाची सुरुवात होते। गुढीपाडवा हा दिवस शुभ असल्यामुळे या दिवशी नवीन वस्तू, वाहन, सोने चांदी खरेदी करणे शुभ असते। कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशीचा मुहूर्त खूप चांगला असतो। गुढीपाडवा या दिवशी तुम्हाला जे काही शुभ काम करायचे असेल त्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही, दिवसभर हा शुभ योग असतो। गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होते। असे म्हटले जाते की ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती याच दिवशी केली होती। या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचे देखील मानले जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी आदिशक्तीचे प्रगटीकरण झाले होते, चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली होती असे देखील म्हणतात। याच दिवशी श्रीरामाने वानरराज बळी या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे गुढीपाडवा त्या दिवशीपासून करायला सुरुवात झाली असे देखील मान्यता आहे। या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते, म्हणूनच हे नवीन वर्ष आनंदाचं, उत्साहाचं आणि भरभराटीचं जावो। आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख निघून जावे आणि भरभराट व्हावी, त्यासाठी घरामध्ये काही प्रभावी उपाय केले जातात, ते म्हणजे आज आपण बघूयात। या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू। एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि तुम्हाला आर्थिक समस्येतून सुटका मिळेल। कुटुंबाची, मुलाची, पतीची खूप प्रगती होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घराची वर्षभर प्रगती होत राहील। तर कोणती वस्तू आहे जी आपल्याला उंबरठ्यावर ठेवायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूयात। आणि कोणत्या वेळेवर ठेवायचे आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर देखील करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। गुढीपाडवा हा दिवस खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी घरातील स्त्रीने हे उपाय केल्यानंतर त्या घराला सुख समाधान नक्कीच मिळेल। ज्या घरातील स्त्री मनोभावे हे उपाय करेल त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल, बरोबरच दुःख, दारिद्र्य नष्ट होईल। सर्वांनाच माहीत आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची देखील पूजा करतात, त्यामुळे धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि पैशाच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा ठरतो। त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये, आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय कराच। आलेला पैसा घरात टिकत नसेल, घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा आला की तो कोणत्या तरी कारणाने बाहेर निघून जात असेल, म्हणजेच जास्त खर्च होत असेल आणि तुम्हाला आर्थिक समस्या जास्त जाणवत असतील, त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, पैसा तुमच्याकडे येतो पण लक्ष्मी स्थिर नाही, यासाठी हा जो उपाय आहे तो आपण करणार आहोत। घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच आर्थिक रूपीच म्हणजे पैसा असे नाही, तर शांतता, समाधान, आनंद सर्व दृष्टीने लक्ष्मी घरात नांदली पाहिजे। संपत्ती, संतती संपूर्ण दृष्टीनेच लक्ष्मी घरात नांदायला हवी। घरामध्ये माया, प्रेम, सलोखा एकमेकाच्या नात्यामध्ये असणे खूप गरजेचे असते। हे असे असल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो। घरामध्ये लक्ष्मीला टिकवण्यासाठी, स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला घरातील वातावरण महत्त्वाचे असते। जर घरामध्ये आनंदी, सकारात्मक वातावरण असेल तर लक्ष्मी घरात नांदते। त्यासाठी सर्व स्त्रियांनी घरासाठी न चुकता उद्या हा उपाय करायचा आहे। उद्या गुढीपाडवा असल्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करावाच। काही दिवस खूप महत्त्वाचे असतात। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतेही उपाय केल्याने तुमची प्रगती निश्चितच आहे। व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे
तो उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच करायचा आहे. सकाळीच म्हणजे सूर्य उगवण्यापासून ते दुपारच्या 12 वाजेच्या आतपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मला हा उपाय आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर म्हणजे उंबरठ्यावर करायचाच आहे आणि आवर्जून करावाच लागेल. यामुळे तुमच्या आयुष्यात बदल नक्की घडेल. या दिवशी गुढी उभारायची असते. घरामध्ये स्वयंपाक नैवेद्य करायचा असतो. या गडबडीमध्ये तुम्ही हे उपाय न करणे हे योग्य नाही आहे. वेळात वेळ काढून तुम्ही हा उपाय अवश्य करा, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच बदल घडेल. कारण या दिवशीचा शुभ मुहूर्त 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे तुम्ही या दिवशी हा उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय आहे आणि हा उपाय करणाऱ्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 ते 3 कडुलिंबाची पाने टाकायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. 1 चमचाभर हळद त्यामध्ये टाकायची आहे. या दिवशी हळदीला खूप महत्त्व आहे आणि हे हळदीचं पाणी आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य दरवाजावर शिंपडायचे आहे. एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचे आहे. त्यानंतर स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. वाटीमध्ये गंगाजल घ्यायचे आहे. गोमूत्र, दूध आणि पाणी घ्यायचे आहे आणि उंबरठ्यावरती त्या हळदीचं लेपन आपल्याला लावायचं आहे. भगवान विष्णूंनी स्वतः सांगितलं आहे की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही 7 वेळा येत असते आणि जेव्हा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी असे हळदीचे लेपन आपल्या घराच्या उंबरठ्यावरती करतो, त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असतो. त्या घरातील गरिबी, दरिद्रता, अलक्ष्मी घरातून बाहेर निघते. म्हणून आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने एक स्वस्तिक देखील काढायचे आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि लाईन ज्या असतात त्या योग्य पद्धतीने काढायच्या आहेत व स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असल्यामुळे आपण जेव्हा स्वस्तिक मुख्य दरवाजावरती काढतो तेव्हा बाहेरील कुठलीही बाधा, वाईट शक्ती आपल्या घरापासून दूर राहते आणि आपल्या कुटुंबात सर्व गोष्टी ह्या चांगल्या घडत असतात. त्यानंतर उंबरठ्यावर सुद्धा तुम्हाला डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहेत. मांगल्याचे प्रतीक स्वस्तिक, त्या स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. फुले वाहून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा स्टीलचा तांब्या असला तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत. कलश भरून तुम्हाला तांदूळ पूर्णपणे भरायचे आहेत. त्यावरती तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजेच पणती असते, ती पणती तुम्हाला त्या प्लेटमध्ये प्रज्वलित करायची आहे. मातीच्या पणतीमध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. गाईचे शुद्ध तूप घालायचे आहे. तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावलात तरी चालेल. ज्या साईडला आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहोत तिथे थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि वातीला देखील थोडंसं कुंकू लावून ती वात तुम्हाला लाल रंगाची बनवायची आहे. आणि हा प्रज्वलित केलेला दिवा व तांब्या आपल्या दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. आता प्रश्न असेल की उजवी साईड कुठली? तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरात येत असता त्या साईडची, म्हणजेच तुम्ही घरामध्ये प्रवेश करत असताना तुमची उजवी साईड असेल ती साईड म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तांदळाने भरलेला कलश, त्याच्यावर एक डिश व त्यामध्ये हा मातीची पणती लावलेला दिवा तुम्हाला उजव्या बाजूला ठेवायचा आहे व हा दिवा कमीत कमी दुपारच्या 12 वाजेपर्यंत चालला पाहिजे. या पद्धतीने त्यामध्ये तेल किंवा तूप घालून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हवेने वगैरे चुकून दिवा विझला तर तुम्हाला मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही आहे. परत तो दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. त्या कलशावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे. कलशावर साईडने 5 हळदी कुंकाच्या रेषा ओढायच्या आहेत. तुम्हाला कलशाची पूजा करून घ्यायची आहे व त्यानंतर दिव्याला देखील हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून घ्यायची आहेत. या प्रकारे संपूर्ण पूजा करून झाल्यावर तुम्हाला मुख्य जो उपाय आहे तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी प्रथम तुम्हाला लाल रंगाचे छोटेसे एक कापड घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे लाल रंगाची पोटली असेल तर ती देखील घेऊ शकता.
सोनं चांदी वस्तू विकत खरेदी केल्यानंतर त्यासोबत येते लाल रंगाची पोटली, ती तुम्ही घेऊ शकता। ही पोटली किंवा लाल रंगाचा कपडा आपल्याला देवघरासमोर ठेवायचा आहे। या पोटलीमध्ये किंवा या वस्त्रावर, लाल रंगाच्या वस्त्रावर तुम्हाला वडाच्या झाडाची 3 इंचाची मुळी आपल्याला आणायची आहे। तुमच्या घराजवळ वडाचे झाड असेल तर तुम्ही तिथून 3 इंचाची मुळी आणू शकता, अन्यथा तुम्ही पूजेचे साहित्य मिळते त्या दुकानाहून देखील या प्रकारे वडाची मुळी आणू शकता। वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचा वास असतो असे म्हणतात, आणि जेव्हा आपण त्या झाडाची मुळी आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, समाधान प्राप्त होते। ही वडाची मुळी त्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये किंवा लाल रंगाच्या कपड्यावर टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक रंगारी हिरडा असतो तो घ्यायचा आहे। पूजेचे साहित्य मिळते त्या दुकानावर तुम्हाला हा रंगारी हिरडा मिळेल, आणि तुम्हाला त्या पोटलीमध्ये त्या वडाच्या मुळीसोबत हा रंगारी हिरडा ठेवायचा आहे। त्यानंतर त्याला एक गाठ मारायची आहे। देवघरासमोर बसून ती पोटली आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। 3 वेळा महालक्ष्मी अष्टकाचे पठण करायचे आहे। 1 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे। 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की ही पोटली मी माझ्या मुख्य दरवाजाच्या वरती लावणार आहे। घरातील सर्व नकारात्मकता, इडापिडा, दारिद्र्य निघून जाऊ दे, तुझा आशीर्वाद राहू दे। लक्ष्मी माते, वर्षभर घराची भरभराट होऊ दे, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान मिळू दे, आर्थिक समस्या दूर होऊ दे व घरात लक्ष्मी नांदू दे, असे म्हणून ती पोटली आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर आतल्या साईडने लावायची आहे। घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने उजव्या, डाव्या किंवा मध्यभागी कुठेही चालेल, पण मुख्य दरवाजाच्या वरती लावायची आहे। घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं, तेथूनच निगेटिव्ह एनर्जी आणि नकारात्मकता आणि सकारात्मकता दोन्हीही ऊर्जा येत असतात। तर नकारात्मकता दूर करून आपल्याला सकारात्मक ऊर्जा घरात राहावी, त्याचबरोबर लक्ष्मी नांदावी, यासाठी हा उपाय करणे खूपच महत्त्वाचे आहे। जेव्हा आपण ही पोटली तिथे लावतो त्यामुळे अलक्ष्मी, दरिद्री आणि वाईट लोकांच्या नजरदृष्टी, त्याचबरोबर नकारात्मकता घरामध्ये येत नाही। काही लोक घरात येताना वाईट विचार करतात, तर त्यांचे वाईट विचार घरात येऊ नये, तिथेच नष्ट व्हावे, त्याकरिता गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर तुम्हाला हा उपाय करायचाच आहे। स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये हा उपाय सांगितला जातो, तो उपाय मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे। तुम्ही हा उपाय उद्या अवश्य करा। धन्यवाद।